असेल संदेजी पटेल यांचा. स्टे ट्यून ऑन ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. पाहतोय आपण अंडर-25 मेगा ब्लास्ट. थँक्यू सो मच मनीष पाटील सर. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला इथे सुरुवात होत आहे. प्रतीकजी म्हात्रे यांनी कृपया मंचावर यायची कृपा करावी. प्रतीकजी म्हात्रे आपण कृपया मंचावर यायचंय. धन्यवाद. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. आपण पाहताय कालपासून या स्पर्धेला आघात झालेला आहे, सुरुवात झालेली आहे. आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा अंडर-25 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. अतिशय चांगला खेळ सध्या तरी आपण पाहतोय सकाळच्या क्षेत्रामध्ये. राजुली गावचे दीपक दादा म्हात्रे यांची उपस्थिती झालेली आहे. उद्योजक आणि समाजसेवक येथे उपस्थिती येथे नोंदवलेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज जरी आपल्यामध्ये नाही आहेत आपल्या लीलाबाई, मात्र त्यांच्या आठवणीला उजाला देण्याचं काम इथे नक्कीच केलेलं आहे. सामन्याला सुरुवात आणि नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आपण कॅप्टन प्रतीक आपण बॅटर पाठवून द्यायचे आणि पंचांनी देखील मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. करूया सामन्याला सुरुवात. वेलकम प्रतीक म्हात्रे उद्योगपती आपण पाहतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रांजोली गावचे क्या बात आहे, त्यांच्या माध्यमातून कूलर देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट फलंदाकरिता तो पारितोषिक आहे. नक्कीच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक म्हणजे मालिकावीर, जे अंडर-25 25 वर्षाच्या आतील खेळाडू जे खेळत आहेत त्यांच्यासाठी हा चषक असणार आहे. लक्षात घ्या, मालिकावीर जी ट्रॉफी असेल आणि काही गिफ्ट आहे तो अंडर-25 च्या खेळाडूंना दिला जाणार आहे. आयकॉन खेळाडूंना असणार आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आयकॉनला मिळेल असा हा नियम आहे स्पर्धेचा. तर मॅच ऑन. जयदुर्गा बी भादवड संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पुन्हा एकदा पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट न्यू एकविरा पिंपलनेर. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकलेला आहे आणि हा रंगतदार सामना होईल नो डाऊट. वॉल ऑफ बहादूर करेश म्हात्रे आणि प्रशांत गांगोडे मैदानाच्या आतमध्ये थोडीशी रणनीती थोडीशी बदलली गेली आहे. पहिल्या मॅचमध्ये विशाल भोईर आणि करेश म्हात्रेची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली होती. कारण की मॅच मोठा आहे म्हणूनच पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः फलंदाजी करताना भादवड टीम इथे सुरुवात करण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या आतमध्ये गेलेल्या आहेत. गोकुल पाटील रांजोली गावचे उद्योगपती इथे उपस्थित झालेला आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 40+ खेळाडू आहेत. चला मॅच ऑन. गोलंदाज प्रतीक म्हात्रे पिंपलनेर एक्सप्रेस. एक चांगला बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. करेश म्हात्रे वॉल ऑफ भादवड स्ट्रायकिंगवर पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी राहिली आहे. अगदी 30 दिवसानंतर हातामध्ये बॅट घेतली करेशने, कारण की मी देखील त्याच गावचा आहे. इलेक्शन महानगरपालिकेचं होतं आणि सरावसाठी ग्राउंड उपलब्ध नव्हता. मात्र आज खऱ्या अर्थाने चांगला खेळ देखील झालेला आहे त्याचा या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू इंटू द गॅप, कडक स्ट्रोक. वॉल ऑफ बहादूर करेश म्हात्रेचा हा पहिला ब्लास्ट येतोय चौकार. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि पाय अगदी मिडल स्टंपवर अडवला होता आणि नो डाऊट जतीन सरंज जाण्याचा आदेश करेश म्हात्रेला डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना. एक हमारी एक तुम्हारी चलती भी मैदान के अंदर. चौकार आला त्यानंतर विकेट. हम भी किसी से कम नहीं है ऋतिक म्हात्रे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. न्यू मॅन हिटमॅन ऑफ भादवड अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये गेल्या क्रमांक 3 वर.
भादवड बी खेळताना पाहतोय आपण. भरपूर दिवसानंतर भादवड टीमला खेळताना पाहतोय. मग ग्रामीण क्रिकेट असो, अंडर-25 असो, अगदी एक महिनाभर सर्वच एक खेळाडू इलेक्शनमध्ये जोडले होते. मात्र आता ते फ्री माइंड क्रिकेट खेळण्याकरिता आलेले आहेत. पहिला सामना त्याने देखील जिंकलाय. नेकुरा पिंपलनेर संघाने देखील एक मॅच जिंकली आहे. म्हणजेच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना आहे. पंचांच्या माहिती करता जतीन सर असंही नो डाऊट फार मोठे महान पंच आहेत. नेक्स्ट बॉल एक्सप्रेस गोलंदाजी सध्या ऋतिकची पाहतोय आपण. करिश मात्रेचा विकेट मिळाल्यानंतर बॉडी लँग्वेज थोडीशी मजबूत आहे गोलंदाजाची. 4 धावा धावफलकावर. हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये घेतलाय. ऑन साइडला शतरक्षक वेगाने व्ही शेप मध्ये पोहोचतो. नयन फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला आहे आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना अजय नाईक. 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. धावफलकावर धावा 1/6. परिस्थिती आपण पाहतोय की थोडीशी नाजूक देखील आहे आणि चांगली देखील आहे. कारण की ज्या खेळाडूला आयकॉन म्हणून आपण बघितलं करिश मात्रे, याच्या बॅटमधून एक ऑलरेडी चौकार आला होता. मात्र कमबॅक अतिशय चांगला राहिलेला आहे ऋतिक मात्रेचा आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल ऋतिक राईट हॅम ओव्हर द विकेटने. अजय सज्ज होत आहे. ओ इथे फसला गेला चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली. ओ माय गॉड, जेल सोडलाय. जीवनदान मिळतंय आणि अशा खेळाडूला जीवनदान देणं खतरे की घंटी वाजू शकतो. डीजे बिट्स एक्स अँड नक्कीच तुम्हाला जर आवश्यकता असेल तर शुभ कार्याकरिता हल्दी समारंभ, लग्न कार्य, क्रिकेट टुर्नामेंट, गणेश जयंतीनंतर नवरात्री येते, इतर काही शुभ कार्य असतील आपण दर्शन पाटील यांना संपर्क साधायचा आहे. मात्र गणराज डीजे इज बेस्ट सध्या आमच्या चालू हंगामामध्ये त्यांचं कमालीचं काम राहिलेलं आहे आमचे गणेश पाटील. ऋतिक मात्रे सुंदर असा हा स्ट्रोक ऑन साईडला शतरक्षक तेना देते ते. फिल्डिंग चांगली आहे. एक सिंगल धाव येत आहे. मागच्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आले आणि धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 8 धावा. करिश मात्रेचं विकेट मिळाल्यानंतर थोडीशी शांतता मैदानामध्ये झाली आहे. ऋतिक मात्रे चांगली गोलंदाजी करताना सुरा तालामध्ये गोलंदाजी होते. पॉवर प्लेचा षटक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. ऋतिक मात्रेची गोलंदाजी रंगतदार पाहायला मिळते. ओ दांडी गोल, यू मिस, आय एम डेफिनेटली हिट. अगदी एष्ट्या खुल्या ठेवल्या होत्या आणि गोलंदाजाने त्या वाकवल्या देखील आहेत. प्ले मध्ये पाहूया आपण. आज ऋतिक मात्रे एक्सप्रेस डिलिव्हरी करताना आपण पाहतोय. ओ अगदी सफल झाले होते फलंदाज आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना ऋतिक मात्रेला आपण बघितलं. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिली ऋतिक मात्रेची. फक्त 8 धावा आले आणि 2 विकेट महत्वाचे अजय नाईक आणि करिश मात्रेचं विकेट मिळालेलं आहे गोलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रिश नाईक गेलेला आहे. सध्या व्हायरल नक्कीच क्रिश का गाणं सुनेगा. सध्या क्रिश मैदानाच्या आतमध्ये. पाहूया क्रिश कोणत्या प्रकारची बॅटिंग करतोय. मात्र प्रशांतला आज आपले हात खोळावे लागतील. अवघ्या 13 चेंडूमध्ये अर्धशतक झलकण्याचा पराक्रम देखील त्याच्यात नावी आहे आणि आज खऱ्या अर्थाने त्याची परीक्षा देखील आहे मैदानामध्ये. करिश आऊट झाल्यानंतर थोडीशी शांतता डगआउटमध्ये पाहायला मिळते. नयन मागच्या मॅचमध्ये कमालीचा परफॉर्मन्स राहिला होता या खेळाडूचा. धावा देखील 24 बनवल्या. 2 विकेट देखील मिळाले होते नयनला. मात्र हा महत्त्वाचा मॅच आहे. इथून कोणताच संघ हरणार नाही आहे. नक्कीच जो चांगला प्रयत्न करेल तो नक्कीच जिंकेल. नयन पाटील राईट हॅम ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज होता आहे प्रशांत. धावा बनतायत की नाही येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. कारण की 3 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू नयन पाटीलचा. पहिला चेंडू अगदी वेगाने टाकला. मात्र नियंत्रण तिथे आपल्याला पाहायला मिळालं की ऑफस्टिकच्या बाहेर. म्हणून अंपायर सांगत आहेत की इट्स अ वाईट. एक्स्ट्रा धाव भरपूर उशिरानंतर पाहायला मिळत आहे. वाईटने सुरुवात केली आहे. मागच्या मॅचमध्ये बाउन्सरने सुरुवात केली होती. आता वाईटने केली आहे.
ओ लोअर फलटच चेंडू जोरदार अपील झाली होती. इम्पॅक्ट स्टंप पंचांनी सांगितलं की ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि नक्कीच बॅटला देखील चेंडूचा आहे स्पर्श झाला होता. सिंगल डबल काम चालवत आहे टीम जयदुर्गा भादवड बी संघाला आपण पाहतोय. नयन पाटील कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. क्रिश नाईक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम होतोय. चेंडू हवेमध्ये. नयनचे प्रयत्न अपुरे राहिले तिथे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि डायरेक्ट हिट झालाय आणि आता ओव्हर थ्रो होत आहे. 2 नव्हे तर 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली पाहायला मिळाली क्रिश नाईकच्या माध्यमातून. 3 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 13 धावा. 13 लॉस ऑफ 2 विकेट. 13 रन 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम भादवड बी. ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून या स्पर्धेस नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे. कालपासून भरपूर चर्चेला आलेले आहे. तेजस पाटील मानेरे गावचे आहेत. तेजस भुईर यांची ही टेक्निकल टीम आहे. पुढचा चेंडू नयन सोडून दिलाय. योग्य ते निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वाईट लेग स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू लँड झाला होता आणि जतीन सरांचा हा वाईटचा इशारा होते. इट्स स्वेर चेंडू पाहायला मिळाला. धावा होत आहेत धावफलकावर 14 धावा. 14 धावा बनवण्याचा प्रयत्न सध्या संघर्ष जारी आहे. प्रशांत स्ट्रायकिंगवर आहे. ओ इथे पाहतोय अगदी परफेक्टली वाईट बॉल आपण पाहायला मिळाला. सरळ क्रिस बॉक्स मध्ये इथे चेंडू टाकण्यात आलेला आहे. डॉट चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये नयन पाटील. चांगली कामगिरी करताना 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 वाईट देखील टाकलेत गोलंदाजाने आणि त्याच्यावर अजून वेग. जितका वेग आहे भन्नाट वेग पाहायला मिळतो नयन पाटीलच्या माध्यमातून. लेंथ लाईन चांगली आहे. फुटवर्क चेक केला जात आहे आणि खडे खडे लॉप करण्याचा प्रयत्न देखील करत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे. 14 धावा. धावा थांबल्या गेल्यात या षटकामध्ये देखील. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला आहे आणि त्याच्यावर आली ही 1 धाव आहे. एक धाव किती महत्वाची आहे कारण की धावा धावफलकावर झालेले आहे ते 15 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. एक्सपर्ट स्कोर सांगत आहेत आमचे. पुढचा चेंडू नयन पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता नयन पाटील चुकी करणार नाहीये. विकेट मिळालेला आहे नयन पाटीलला देखील. क्रिश बॅक टू डग आउट. कम्मालीची गोलंदाजी राहिली. फक्त 7 धावा खर्च केला आणि 1 विकेट देखील मिळाला. करीच आऊट होणं कुठेतरी चिंताजनक पाहायला मिळते कारण की धावा बनत नाहीयेत आणि क्रिश वारंवार ऑनसाईडला टार्गेट करत होता आणि नयनने देखील त्याचं फेवरेट चेंडू टाकला होता. आता भूषण मात्रे एक चांगला हिटर आहे. सध्याच्या मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे आणि गोलंदाज नेत्र झालेला आहे. चांगली स्विंग चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत पिंपळनेर टीम संघाच्या माध्यमातून. न्यू एकविरा पिंपळनेर फार जुना नाव आहे. जुना जाणता खेळ आहे आणि चांगलेच खेळतात सध्या युवा खेळाडू. हो आता ही सुरुवात मात्र शतरक्षक पाहत राहील कारण की चेंडू चाले सीमारेखा पार. संघर्षाचा हा येणारा षटकार. जबरदस्त षटकार सुरुवात केली मैदानाच्या मध्ये प्रशांतने. लोअर फिल्टर्स गुटनाट एक सिक्सर दे. चेंडू सीमारेखा पार. अजून एक षटकार. धन्यवाद डीजे.
उपस्थित झालेले आहेत. अनंत म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर आमचे उत्कृष्ट खेळाडू आहेत गोटीराम म्हात्रे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम गोटेदा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाचे पोर्टिबलचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचमध्ये कमबॅक भादवड टीम संघाचा, कारण की धावा झालेल्या आहेत त्या 27 धावा. 27 स्लॉगवर शेवटचा हाणामारीचा षटक आहे आणि प्रशांत गांगुडे अगदी बरसलेत मैदानाच्या आतमध्ये. दिन में तारे दिखाते हुए गेंदबाज नेत्राजला. पुढचा चेंडू अजून एक इनफिल्डच्या वरतून चाललाय चेंडू. शतरक्षक चेंडू मागे, चेंडू थांबणार नाहीये. येतोय चौकार. भावेश भगत हे देखील उपस्थित झालेला आहे. आमचे समाधान दादा देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची उपस्थिती वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता सर्व पाहुणे उपस्थित झालेले आहेत. योगेश भगत दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज प्रेमनाथ दादांनी देखील लवकरच हजेरी लावली आहे, मात्र आज प्रशांत गांगोडे थांबणार नाहीये. अजून एक षटकार पाहतोय आपण. संगीतापासून इम्पॉर्टंट म्हणजेच भादवड टीम संघासाठी की येणारे 3 षटकार आणि 1 चौकार. अगदी 22 धावा घेतलेल्या आहेत पहिल्या 4 चेंडूवर. चेंडूची मागणी केली आहे, जुना चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की धावपलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 37 धावा. 37 जिथे धावा बनण्याकरिता संघर्ष झाला होता भादवड बी संघाचा आणि एकाएक प्रशांत गांगोडे या नावाचा वादळ मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. थांबण्याचं नाव घेत नाहीये प्रशांत. पुन्हा एकदा तयारीमध्ये नेत्राज. अजून एक लवर फुलटा चेंडू, अजून एक मोठा फटका. आणि मी म्हणेल की या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट खेळी आहे प्रशांत गांगुडे याच्या नावी. कमालीची बॅटिंग पाहतोय आपण. प्रशांत जेव्हा ही मॅच tennis.cricket.in जेव्हा ओपन करेल तेव्हा त्याला त्याची बॅटिंग बघताना आनंद नक्कीच होईल. आज क्रिकेट के सारे रंग प्रशांत के संग. जबरदस्त खेळ झालाय प्रशांतचा. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट शेवटच्या चेंडूवर आलेल्या ह्या 2 धावा. तिसरा धाव घ्यायचा आहे भूषणला, मात्र 2च धावा घेतल्या तर उत्तम, कारण की नोट आउट राहील तो. तर अशा प्रकारे टोटल धावसंख्या झाली आहे 45 आणि 46 धावांचं एक मोठं आव्हान इथे आपण ठेवलेलं आहे. नक्कीच सापाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचे आपण. चला या आपण टॉस करण्याकरिता आई गावदेवी रांजोली टीमला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. टॉस करू, त्यानंतर आपण काही सन्मान आहेत ते सन्मान देखील करणार आहोत पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. चला आपण टॉस बॉक्स मध्ये 2 टीमचे कॅप्टन, सापाडी टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. या स्पर्धेचे आयोजक प्रेमनाथ पाटील साहेब आणि नक्कीच आई गावदेवी रांजोली टीम संघाच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच जोश आणि जल्लोष आणि क्रिकेटचा धमाका अगदी कालपासून सुरू झालेला आहे. सापाडी टीमचे कॅप्टन वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आपण. ऑलरेडी स्पर्धा थोडी उशिराने सुरू झालेली आहे. सन्माननीय आनंद म्हात्रे आणि गोकुल पाटील साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. आपल्या शुभासे पुढील मॅचचा टॉस आम्ही ते करणार आहोत. सापाडी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सामना 4 षटकांचा आहे. पाहुण्यांची उपस्थिती होते. पहिल्यांदा खेळत आहेत तर आपण टॉस दाखवूया. आयोजक आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स रांजणोली आणि त्या बाजूला आपण पाहतोय जी कालपासून स्पर्धा पाहतोय स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026. कोणाचा कॉल असेल? यस, रांजणोलीच्या कॅप्टनचा कॉल आहे आई गावदेवी. ओके, कॉइन स्पिन केलेला आहे, आलेला आहे लीलाबाई पाटील स्मृती चषक. धन्यवाद दादा, आपण आलेला आहात.
या टॉस बॉक्समध्ये बसून घ्यायचे आपण. नाणेफेक इथे जिंकलेली आहे साबाडे टीम संघाने. सर्वप्रथम आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर असा क्रीडांगण आयोजन, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? नक्कीच जसा स्पर्धेचा उल्लेखच आहे की नया जोश. टॉस जिंकले काय निर्णय? फिल्डिंग कर. आपल्या संघासाठी शुभेच्छा. आपण आयोजकच आहात हा प्रश्न. मित्रांनो, काही स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आहेत. आपण स्वागत कक्षामध्ये आहोत आणि इथे आपण स्वागत आणि सन्माननीय गोकुळ पाटील साहेबांचं इथे करत आहोत. महाराष्ट्राची परंपरा, हिंदू संस्कृतीला जपून माहेची ही शॉल ओढली जात आहे. प्रेमभरा हा पुष्पगुच्छ दिला जात आहे आणि या स्पर्धेचा नेहमी आठवण राहणारा हा सन्मान चिन्ह देऊन आपण दादांना सन्मानित करत आहोत. आपण आलात या कार्यक्रमाला, धन्यवाद. पुढील सन्माननीय आनंद म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण देखील आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे आणि या स्वागत आणि सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. पुढील स्वागत आणि सन्मान आनंद म्हात्रे यांचा आपण इथे करत आहोत या व्यासपीठावर. त्यांना देखील हा शॉल इथे ओढली जात आहे. प्रेमाची माहीची ही शॉल सध्या आपण ओढत आहोत या व्यासपीठावरून. स्वागत कक्षामध्ये सन्मान करताना आपण पाहत आहे आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत आनंद म्हात्रे यांचा इथे सन्मान इथे केला जात आहे. धन्यवाद. त्यानंतर दीपक म्हात्रे उपस्थित आहेत. दादांना नम्र विनंती असेल आपण देखील या स्वागत कक्षामध्ये दीपक म्हात्रे यांचा आपण करूया स्वागत आणि सन्मान. क्रिकेटचे निष्ठांत चाहते आहेत, क्रिकेटवर असलेलं प्रेम आहे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान इथे आपण करत आहोत या स्वागत कक्षामध्ये. त्यांची उपस्थिती झालेली आहे. शॉल प्रेमाची इथे ओढली जात आहे. पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा नेहमी आठवण राहणारा सन्मान चिन्ह इथे आपण देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. नक्कीच काकांच्या शुभ हस्ते हे सन्मान इथे केले जात आहेत. धन्यवाद. त्यानंतर भावेश भगत उपस्थित आहेत. भावेश भगत, ठीक आहे, काही हरकत नाही आहे. त्यानंतर समाधान भोईर उपस्थित आहेत. ठीक आहे, दादा देखील सांगतात. ओके, योगेश भगत आपण या. योगेश भगत यांचा सन्मान होईल. स्वागत कक्षामध्ये आपण यायचं आहे. ओके, बॅक टू कॉम बॉक्स, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. मनीष पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद सतीश पाटीलचा, धन्यवाद सिद्दीक भावे सर. आणि काय सुरुवात नेहमीप्रमाणे या सामन्यात सुद्धा करेशने दिलेली आहे. फुल टॉस बॉल, खरं तर षटकार खेचणाराचा बॉल होता पण तसं नाही घडलं. हार्दिकची तयारी तशी नव्हती आणि म्हणूनच ते बाद होऊन आता परतीचा प्रवास करतात. नाराज आहेत, निराश आहेत. हाती आलेली संधी त्यांना आपल्या संघाच्या नावावर नाही करता आली, त्याचमुळे ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर आहे. कारण हेवी टोटल आहे 46चा रन चेस 18 बॉल्समध्ये आणि त्यामुळे जेव्हा फुलटॉस तुम्हाला मिळतो पहिल्याच बॉलवर, अशा वेळेला तुम्ही जेव्हा ती संधी मिस करता तो मोठा भुर्दंड संघाला बसतो. मुख्य आयोजक कुमार श्रवणजी पाटील आमच्यासोबत धावसंख्या नोंदक म्हणून पाहायला मिळत आहेत. कारण प्रत्येक भूमिका खूप महत्त्वाची आहे. कारण आयोजक हा अनुभव खूप महत्त्वाचा असतो. पुल केले बॉलला, एलिव्हेशन कमी होतं पण गॅप शोधलाय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आणि या लूजनर बॉलवर चौकार, 4 धावा. आयोजन करताना या युवकांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि 25 वर्षांखालील तरुणांना जेव्हा त्यांच्या मुख्य ग्रामीण संघांमध्ये प्रवेश नाही मिळत, अशा वेळेला त्यांच्यामध्ये देखील कॅलिबर आहे. म्हणूनच हा एक चांगला संकल्प. अंडर 25 मेगा ब्लास्ट ऑन द राइज ॲट इज बेस्ट. बॉल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार, बेधडक फटका, षटकार साधावा. दोन षटकार ड्युअल अँगलने तुम्हाला ग्रामीण टेनिस cricket.in वाहिनीवर हे प्रक्षेपण पाहायला मिळत आहेत. एकतर बॉल कुठे चाललाय आणि खेळाडूचे हावभाव
या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला ग्रामीण टेनिस cricket.in यूट्यूब वाहिनीवर तुम्ही पाहिल्यात. दरम्यान चेंडू हाताळलेले आहेत 4, धावसंख्या आहे 16. 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या बॉलवर पिंपळनेर संघाला पहिला धक्का बसला होता, पण ते यश टिकवून ठेवता नाही आलं करेशला. पण करेशकडे तो अनुभव आहे, अजूनही पुनरागमन करण्याचा अनुभव करेश म्हात्रे यांच्याकडे आहे. पुढचा बॉल स्ट्रायकर साईडला नयन. मला नाही पटत तडजोड, मी फक्त करतो तोडफोड. लगातार तिसरा ठोकलाय करेश म्हात्रेच्या विरोधात. षटकार साधावा. प्रत्येक क्षणाला तुम्ही नाराज राहू शकत नाही, तुम्हाला आनंद सुद्धा देता येऊ शकतो आणि तोच आनंद नयनने दिलेला आहे पिंपळनेरच्या पेव्हलियन बॉक्सला. पहिल्याच बॉलवर हार्दिक जेव्हा शून्यावर बाद झाले, शांतता होती पेव्हलियन बॉक्समध्ये, पण त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर धूमधडाका नयनचा पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. धावसंख्या आहे 22 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 13 चेंडू 24 धावांची. पुढचा बॉल क्रॉस बेटेड, आणखी एक. लगातार 5 मोठे स्ट्रोक पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. महागडं षटक करेश म्हात्रेचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 26 धावा, 1 फलंदाज बाद. न्यू एकविरा पिंपळनेर. आणि पहिल्या षटकात 26 धावा आलेला आहे. मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं, असंच पिंपळनेर संघाच्या फलंदाज नयनच्या वतीने पाहायला मिळालंय. पण अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहूया तो पलटवार होईल का. कारण प्रतिस्पर्धी संघाला गार करायचं असेल तर मग पलटवार होणं अपेक्षित आहे. आणि क्रिश यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि म्हणूनच आता या सामन्याकडून सुद्धा त्यांची तशीच अपेक्षा आहे. करेश म्हात्रे यांचं मार्गदर्शन लाभते सातत्यानं. पहिले षटक जरी करेशच्या बाजूनं नाही गेलं, पण आता हे षटक भादबड ब संघाच्या बाजूनं कसं जाईल त्यासाठी आता ती मेहनत करावीच लागेल. कारण स्वस्त बाजून जिंकता येणार नाही हा सामना. जिंकायचा असेल तर आपले पर्याय योग्य त्या वेळी अचूक ठिकाणी वापरले गेले पाहिजेत. क्रिसचा पर्याय करेश वापरतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 20 धावांची. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल ॲज ही एक्सपेक्टेड. करेशला जी अपेक्षा होती तसाच चेंडू वाईड यॉर्करचा क्रिशने हाताळलेला आहे. 1 बॉल कमी झाला. 11 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता 20 धावांची. सामना सहजासहजी नाही सोडणार जयदुर्गा भादवड ब संघ. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनचे, थोडे दूर राहिलेत. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेत असताना पण बॉलला आहे अतिरिक्त बाउन्स. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 धावांची. पहिला बॉल डॉट, पुढच्या बॉलवर चौकार. तिसरा बॉल या षटकातला. यावेळी संधी आहे फलंदाजाला बाद करण्याची, पण फलंदाजाने निश्चय केलाय की हा सामना संपूर्णच थांबणार. बॉल सीमारेषा पार. येतोय लगातार दुसरा चौकार. धावसंख्या 34 झाले. जिंकण्यासाठी 12ची गरज. ना सिंगल, ना डबल, ना ट्रिपल, ना वाईट बॉल, ना नो बॉल, फक्त चौकार आणि षटकार स्कोर शीटवर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 34 झाले. 12ची गरज. पुढचा बॉल यावेळेस फुल लेंथ बॉल होता. बॅटच्या आउटसाइड एज बॉल. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. थ्रो येईल बॅटिंग एंडला, तोपर्यंत पूर्ण होते 1 सिंगल. एकदा वाढते. धावसंख्या 35. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. कित्येक सामन्यांमध्ये आपण उलटफेर पाहिलेले. आपण जास्त दूर जाता कामा नये. पहिला डाव आपण जर पाहिला, पहिले षटक फक्त 8 धावांचं होतं, दुसरं षटक 7चं. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. वाईड ऑफ लॉग आपला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल होईल कंप्लीट. दुसरेचा विचार नाहीये. एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. प्रतिकार, जो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला दाखवावाच लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही. पुढचा बॉल क्रिशचा. फुलटॉस
यावेळेस फायदा उचलला आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर कामगिरी असरदार, मिळतील धावा 4. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. यापुढचा सामना असेल आई गावदेवी स्पोर्ट्स रांजोळी वर्सेस सापर्डे. सापर्डे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम इंटरफेस सापर्डे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर पाहूया पुढचा सामना देखील खूप महत्त्वाचा असेल आणि दोन्ही संघ चला रेडी राहायचं आहे, कुठलाच वेळ नाही घालवता. पुढचा सामना जो 4 षटकांचा आहे तो आपण लगेच खेळणार आहोत. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी, सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स. तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर सामना सुरू होण्याच्या अगोदर ऑब्जेक्शन घ्या. सामना सुरू झाला ऑब्जेक्शन घेता येणार नाही, पण सामना संपल्यानंतर तुम्ही ते ऑब्जेक्शन कॉल करू शकता. आयोजक त्यावर विचार करतील. 6 चेंडू 6ची गरज आहे. अजूनही ती जिद्द आहे भादवड ब संघाच्या एकूण एक खेळाडूंच्या देहबोलीवर. कारण म्हणता का जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतील आणि त्याच जिद्दीचं सादरीकरण करण्यासाठी गोलंदाज येतोय 6 धावा वाचवण्यासाठी. प्रशांत गांगुर्डे ज्यांनी एक हाती सत्ता दाखवण्याचा प्रयत्न मागच्या सामन्यामध्ये केला होता आणि एका बाजूला प्रशांत यांनी पहिल्या डावामध्ये 28 धावा ज्या बनवलेल्या आहेत, त्यामुळेच एक चांगली स्थिती. नयन यांनी जो खेळ खेळलाय त्याचे हायलाइट्स तुम्हाला पाहायला मिळते GrameenTennisCricket.in या यूट्यूब वाहिनीवर. करेशच्या प्रत्येक बॉलवर त्यांनी प्रहार करत पहिल्या षटकावर आपलं अधिराज्य प्रस्थापित केलं. 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 1 चौकार, त्यानंतर लगातार 3 षटकार ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल ऑन द राईट स्ट्रोक खेळताना लॉंग ऑफला क्लिअर केलंय. क्रॉस बेटेड खेळले आहेत. अजूनही जिंकण्याची आस आहे कारण ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. कॉल चुकला पण फलंदाज बाद आहे का त्या ठिकाणी तपासलं जाईल. तर 1 धाव मिळते आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय. 1 धाव मिळते आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेला आहे. जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू आणि 5 धावांची गरज नसताना, सर्व काही ओके मध्ये असताना आता प्रेशर बिल्डअप झालाय. कारण जेव्हा दोन्ही फलंदाज सेट असतात, दोन्ही फलंदाजाच्या वतीनं धावा मिळत असतात, अशा वेळेला काहीतरी वेगळा करण्याचा जर तुम्ही विचार करताय तर तो चुकीचा निर्णय असू शकतो. आणि पाहूया याच संधीचा फायदा जय दुर्गा भादवड ब संघ उचलते का. 5 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज दाखल होत आहेत म्हणजे ज्यामध्ये न्यू एकविरा पिंपळनेर संघाकडून दिशांत पोहोचत आहेत नॉन स्ट्रायकर एंडला. 5 चेंडू 5ची गरज. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत ऋतिक. 5 चेंडू 5. फोर्स केल्या बॉलला मिड ऑन नाहीये, स्वतः गोलंदाज पोहोचतात प्रशांत गांगुर्डे. हा त्यांचा सामना आहे. फलंदाजी करताना 1 साइड हिरो आणि गोलंदाजी करताना परफेक्ट काउंटर अटॅक. 4 चेंडू 5ची गरज. तो टर्निंग पॉइंट असू शकतो जेव्हा नयन हे धावचीच्या स्वरूपात बाद झाले. त्या मागोमाग आता ऋतिकचा खेळ सुद्धा संपलेला आहे. इक्वेशन काय सांगते तर 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. जर तुमच्यामध्ये आहे हिम्मत मग त्या हिमतीला मिळते किंमत. आणि आतापर्यंत तोच खेळ प्रशांत गांगुर्डेचा जसा पहिल्या डावात झालाय, 31 धावांचं कॉन्ट्रीब्युशन प्रशांतने दिलं होतं आणि आता 6 धावा रोखण्यासाठी त्यांनी आतापर्यंत पहिले 2 चेंडू योग्य हाताळलेले आहेत. जिंकण्यासाठी 4 चेंडू, आवश्यकता 5 धावांची. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत विजय. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल पाहूया तो कॉल पूर्ण केला जाईल का. थ्रो थोडा धीमा आहे आणि त्या धीम्या थ्रोचा फायदा फलंदाजांनी उचलला. तो वेळ मिळाली धाव पूर्ण करण्याची. बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 3ची गरज आहे. एक बॉल महत्वाचा, एक क्षण महत्वाचा, एक सेकंद महत्वाचा, एक धाव महत्वाची आणि त्या महत्वाच्या सामन्याच्या निकालाच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत. कट केले बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. थर्ड मॅनला 30 सर्कलच्या आतमध्ये पूर्ण होते 1 धाव.
सामना शेवटच्या टप्प्यावर पोहोचतोय, शेवटच्या बॉलपर्यंत जाईल अशी अपेक्षा आपण ठेवूया. अशाच क्लायमॅक्सची तर अपेक्षा प्रत्येक प्रेक्षकाला असते आणि त्याचमुळे तोच क्लायमॅक्स जो प्रेक्षकांना अपेक्षित आहे तो क्लायमॅक्स पाहण्याची संधी या दोन संघांच्या वतीनं पाहायला मिळते. एका बाजूला आहे पिंपळनेर आणि एका बाजूला आहे भादवड ब. 2 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज. कंपल्सरी चेस 30 या सेकंदाच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर्स आणि आणखी एक क्षेत्ररक्षक वाढवलाय मिड ऑफला. 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रशांत गांगुर्डे महत्वाचा चेंडू हाताळत आहेत या डावातला. हवेत आहे बॉल, गॅप शोधण्याचा प्रयत्न, सिंगल होते कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि तो सुद्धा होतोय पूर्ण. सामना जिंकलेला आहे टीम न्यू एकविरा पिंपळनेरने. अभिनंदन. हार्ड लक टीम. जय दुर्गा भादवड ब.